मंडळी, मी वैशाली सोनूने. व्यवसाय माझं काम आणि प्रेरणा देणं माझी आवड. चला तर एका नवीन विषयाकडे. आजच्या या वेगवान, गोंधळलेल्या आणि माहितीने भरलेल्या जगांमध्ये आपण वावरत आहोत. यात घरकाम, बिझनेस, नातेसंबंध, विविध अपेक्षा, जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता आपण इतके गुंतून जातो की स्वतःशी संवाद साधायला, विचार करायला, स्वतःच्या भावनांवर काहीतरी विचार करायला आपला जो वेळच उरत नाही. नातेसंबंध, घरदार, सोशल मीडियाशी केलेली तुलना, सतत काहीतरी चांगलं करण्याची धडपड, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक ऑटो पायलट मोडवर काम करतो. विविध घटना घडतात, वेगवान असं जीवन आपलं चालू असतं, त्यावर आपण प्रतिक्रियाही देतो. मग नंतर कधी कधी पस्तावा येतो, कधी कधी आपण काहीतरी बोलून जातो आणि कोणाचं मन दुखावलं जातं. तर त्यासाठी एक सुंदर, सहज, सोपा असा उपाय आपण करू शकतो. तो म्हणजे क्षणभर थांबून प्रतिक्रिया देण्याचा. प्रतिक्रिया नव्हे, एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देण्याचा. तर याकरता आपण एक लंबा श्वास घेऊ शकतो. श्वास ही फार छोटी प्रतिक्रिया आहे, छोटी घटना आहे, पण ती आपल्या मनाला शांती देते, स्थैर्य देते आणि विचार करून आपण निर्णय देऊ शकतो. एक पॅटर्न आपण बनवू शकतो स्वतःचा, की त्यात राग येण्यापूर्वी, काही निर्णय घेण्यापूर्वी, कोणाला सजेशन देण्यापूर्वी 1 मिनिटाचा पॉज घेऊ शकतो. तो पॅटर्न आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला एक उभारी देतो. व्यक्तिमत्व एकदम सहज, सुकर व शांत असं करतो आणि आपल्या आंतरिक मनाला देखील एक समाधान असतं की आपण कोणाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. दुसरं, परिस्थितीचे निरीक्षण करून, काय परिस्थिती आहे, आपण कोणत्या विषयावर बोलतो, याचा थोडा पॉजनी विचार करून आपण आपली प्रतिक्रिया देऊ शकतो. त्यानंतर प्रश्न विचारून, स्वतःला प्रश्न विचारून की इथे माझं बोलणं खरंच गरजेचं आहे का, की न बोलण्याने, नुसत्या स्मित हास्याने हे काम होणार आहे, असा एक विचार, एक छोटासा पॉज. याला असं आपण असं म्हणू शकतो, पॉवर ऑफ द पॉज. पॉवर ऑफ द पॉज असं आपण या घटनेला म्हणू शकतो आणि त्यातून फार मोठी अशी सुधारणा आपल्या व्यक्तिमत्वात करू शकतो.